नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती. मी श्यामबाला. कसे आहात सगळे? छानच असायला हवं. तर आज आपण बनवणार आहोत, तुम्ही सांगू शकताय का आज काय बनवणार आहोत? तर चला मीच सांगते तुम्हाला. आज आपण बनवणार आहोत कारल्याची अफलातून चटणी, जी इतकी टेस्टी होते की कारल्याचा कडवटपणा अजिबात जाणवत नाही. घरातले सगळे आवडीने खातील अशी ही चटणी आहे. चला सुरुवात करूया. तर त्याआधी थोडी माहिती देते कारल्याबद्दल. तर कारलं दिसायला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. यात व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. त्याचबरोबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला, पचन सुधारायला आणि त्वचा चांगली ठेवायला कारलं खूप मदत करतं. त्याचबरोबर कारलं खूप पडतं, फक्त कडवटपणामुळे आपण हे टाळतो, हो ना? तर मला सांगा, कोणाकोणाला आवडतं खायला आणि कोणाकोणाला नाही? तर ज्यांना आवडत नाही त्यांना अशा प्रकारे द्या, कळणारच नाही की हे कारल्यापासून बनवली आहे चटणी. तर खूप भारी लागते ही चटणी. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही ही घरी केल्यानंतर मला नक्की कमेंट करा की कशी झाली. तर चला मग, कसली वाट बघताय? करूया मग आपल्या किचनमध्ये ही चटणी. आणि एक गोष्ट सांगायचं झालं तर मग तुमच्याकडे जर हिरव्या कलरची कारले असतील तर तेही तुम्ही वापरू शकता. आणि माझ्याकडे आहेत हे पांढऱ्या कलरचे, तर हे मी वापरणार आहे आज चटणी करण्यासाठी. तर आपल्या चटणीसाठी साहित्य कोणतं लागणार आहे ते पहिलं पाहूया. तर इथं तेल आपण घेतलंय 4 ते 5 टेबलस्पून, कारली 2 ते 3 आहेत, हळद अर्धा टीस्पून आहे, मीठ 1 टीस्पून, कढीपत्ता अर्धा कप घेतलेला आहे, शेंगदाणे अर्धा कप आहे, फुटाणा डाळ 1/4 कप आहे, जिरे 1 टीस्पून आहे, उडीद डाळ 2 टीस्पून आहे. त्याचबरोबर लसूण 10 ते 12 पाकळ्या घेतलेला आहे, मिरची 3 टीस्पून आहे, चिंच 2 बुटके आहेत आणि मीठ चवीनुसार. तर आता इथे आपण कारले घेतलेले आहेत, तर ते धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर हे पाठीमागचा आणि पुढचा देठ काढून टाकून आपल्याला अशी पातळ अशी व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर वाटलं की बिया खूप मोठ्या आहेत तर ते तुम्ही काढून टाकू शकताय, कारण बियामध्ये पण कडवटपणा असतो, तर ते तुम्ही काढू शकताय. पण माझ्या या कारल्यामध्ये बिया जास्त मोठ्या नाही आहेत, त्यामुळे मी आहे तसंच सगळं वापरणार आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे एकदम पातळ काप करायचे आहेत आपल्याला. बघू तर इथे आपण बाउलमध्ये काढलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद असं लावून 15 ते 20 मिनिटं बाजूला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याला पाणी सुटेल. तर तुम्हाला जर हा कडवटपणा कमी करायचा असेल तर ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळीकडे कोट केला आहे हळद आणि मीठ. आणि आता हे झाकून आपल्याला अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास ही ठेवू शकताय. तर हे आता आपण एका बाजूला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. आता इथे आपण गॅस पेटवला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे. अगदी 3-4 चमचे आपण तेल टाकलेलं आहे. ते थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण शेंगदाणे घेतलेले ना, तर ते भाजण्यासाठी टाकायचे आहेत. तर इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आता छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्येच आपण ते डाळ घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत, उडीद डाळ टाकायची आहे, त्याचबरोबर कढीपत्ता टाकायचा आहे. हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायच्या, जोपर्यंत कढीपत्ता कुरकुरीत होत नाही आणि शेंगदाणे तोपर्यंत अजून छान भाजतील. आता ह्याच्यात आपण लसूण आणि जिरे टाकलेले आहेत, तेही त्याच्यामध्ये टाकून आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं. आता या ठिकाणी आपण गॅस बंद. तुम्ही बघू शकता आपल्या इथे सगळं साहित्य खूप छान प्रकारे भाजलं गेलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थित सगळं बाजूला काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं बाउलमध्ये मी सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित भाजून घेऊन बाजूला काढून घेतलेलं आहे. थंड होण्यासाठी ठेवूया. आता त्याच्यामध्येच आपल्याला जी चिंच घेतली होती तर ती टाकायची आहे. आता आपण जे कारलं बाजूला ठेवलेलं हळद मीठ लावून, तर आता त्याला पाणी सुटले, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला मी दाखवते त्याच्यातून पाणी किती खाली जाते, बघू तर तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं कारल्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्यात टाकलेलं मीठ आहे त्यामुळे पाणी भरपूर सुटतं. त्याच्यासाठी आपल्याला ते 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचं, म्हणजे जे काय आहे त्याच्यातला जो कडूपणा आहे त्या पाण्याद्वारे निघून जातो.
तर बघू शकता किती पाणी पडत आहे त्याच्यातून. तर अशा पद्धतीने सगळं कारलं आपल्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा. तर बघू शकताय एवढं पाणी आपल्याला निघलेलं आहे त्या कारल्यातून पिळल्यानंतर. तर बघा इथे आपण पिळलेले आहेत कारले, ते एकदम व्यवस्थित निघून गेलेलं आहे त्याच्यातलं पाणी. आता त्याच कढईमध्ये तेल टाकून परत आपल्याला कारलं व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं कारलं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे, व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान पद्धतीने झालेलं आहे. तर असंच आपल्याला अजून थोडा वेळ ठेवावं लागेल, म्हणजे अगदी कुरकुरीत होईल आपलं कारलं. तुम्ही बघू शकता इथे अगदी ब्राऊन कलरचं आपलं कारलं झालेलं आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे. तुम्हाला जर हे फ्राय करायचं असेल तर तुम्ही जास्त तेलामध्ये हे तळून पण घेऊ शकताय. तर इथे आपण आता गॅस बंद करत आहोत आणि आहे त्या कढईच्या गरमीमध्ये ते अजून थोडं जास्त भाजेल. तर अशा तऱ्हेने आपलं कारलं छानपैकी भाजलं गेलं आहे. तर आता ते आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढलं आहोत थंड होण्यासाठी. आणि इकडे आपला सगळं साहित्य भाजून हे तयार आहे. आपण ते कारलं भाजलंय ते त्याच्यामध्ये टाकू. आता इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आपण भाजलेल्या त्या सगळ्या एकत्र केल्या आहेत. मीठ आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय. थोडीशी साखर टाकायची आणि आता हे आपण छानपैकी बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपलं मिक्सरमध्ये छान असं बारीक झालेलं आहे. किती छान चटणी तयार झालेली आहे. वाटते का तुम्हाला की ही कारल्यापासून बनवले? तर नक्की तुम्ही ट्राय करा तुमच्या घरी करण्याचा, तुम्हालाही खूप आवडेल. तर अशा पद्धतीने आपली ही कारल्याची भन्नाट अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर आता ते आपण वेगळ्या छान अशा बाउलमध्ये काढून घेऊया आपली चटणी. तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चटणी वाटताना तेल घातलं तरी चालतं, ते जास्त दिवस टिकते. नेहमीप्रमाणे ही चटणी भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबत छान लागते. आणि नेहमीप्रमाणे बोलेन की घरचे जेवण हे फक्त अन्न नसते, तर ते एक हमी असते शुद्धतेची, प्रेमाची आणि आरोग्याची, त्याचबरोबर आपुलकीची सुद्धा. तर घरचे खास शुद्ध खा आणि सुरक्षित राहा हीच खरं आरोग्याची गुरुकिल्ली. तर मंडळी अशी बनवा ही चविष्ट आणि आरोग्यदायी कारल्याची चटणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही घरी कशी चटणी बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.